नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती म्हणजेच आपली झेडपीची जी परीक्षा रखडलेली आहे, महत्त्वाची परीक्षा म्हणजेच यासाठी सर्वात जास्त फॉर्म भरण्यात आलेले आहे आणि विद्यार्थी खूप दिवसापासून वाट बघत आहे। ती परीक्षा म्हणजे आरोग्यसेवक, ग्रामसेवक या आणि सेवक या पदासाठी भरपूर फॉर्म आलेले आहेत आणि आरोग्यसेवकसाठी सुद्धा। बघूया नेमकं काय आहे या बातमीमध्ये। तर जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया रखडली। आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांसाठी लाखो अर्ज। जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत। अर्ज भरून 4 महिने लोटले आहेत, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही। त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे। या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी होत आहे। ग्रामसेवक, आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून नंतरच होण्याची शक्यता आहे म्हटलेलं आहे। बघूया विद्यार्थी मित्रांनो, नेमकी आता ही परीक्षा केव्हा होणार? जून नंतर असं म्हटलेलं आहे आणि 10 ते 20 जूनच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे काय म्हटलेलं आहे। निवडणुकांचे निकाल 4 जूनला जाहीर होतील, त्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल। मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे, परंतु परीक्षा कधी होणार आहे याविषयी उमेदवार प्रतीक्षेत आहे। त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणारे उमेदवार हवालदिल झाले आहे। ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। 4 महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही, त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत। ही परीक्षा लवकर घ्यावी, मात्र उमेदवारांना कमीत कमी 1 महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे। विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की खूप विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडलेला आहे आणि कमीत कमी आपलंसुद्धा असंच म्हणणं आहे की कमीत कमी 1 महिना आधी वेळापत्रक जाहीर करा, नाहीतर लगेचच हॉल तिकीट पाठवतात आणि विद्यार्थ्यांचा खोळंबा होतो आणि जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं असतं ते धुळीस मिळतं। तर विद्यार्थी मित्रांनो 1 महिना कमीत कमी त्यांनी जर दिला आधी तर विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल असं आपलं मत आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि अशीच खूप काही विद्यार्थ्यांची मागणीसुद्धा आहे, त्यांनी किमान 1 महिन्याआधी वेळापत्रक जाहीर करावं अशी आपल्या चॅनलतर्फे विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद।